नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार मजुरांच्या मुलांना 11वी-12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्यांना ₹10,000 स्कॉलरशिप मिळणार आहे. या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा? कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत? नवीन अपडेट काय आहे? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन, या ठिकाणी न्यू क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. त्यानंतर या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्या लेबर कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ-टी-पी गेला असेल, तो ओ-टी-पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन डेट, ज्या दिवशी आपलं लेबर कार्ड बनलं होतं ती तारीख ह्या ठिकाणी शो होईल. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर, फोटो आणि ह्या ठिकाणी आपल्याला नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे, अन्यथा क्लेम करता येणार नाही. मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं संपूर्ण नाव येईल. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, जेंडर आणि मॅरिड असेल तर मॅरिड जे काय असेल ते येऊन जाईल ऑटोमॅटिकली. डेट ऑफ बर्थ, एज. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचा बँक तपशील द्यायचा आहे. म्हणजे ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचा ह्या ठिकाणी बँक डिटेल द्यायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आय-एफ-सी कोड टाकायचा आहे. आय-एफ-सी कोड टाकल्यानंतर बँकेचे नाव, बँकेची शाखा आणि बँकेचा पत्ता ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. जर तुम्ही यापूर्वी क्लेम केला असेल तर ह्या ठिकाणी व्ह्यू बँक पासबुक हे ऑप्शन दिसेल. त्यानंतर ह्या ठिकाणी सिलेक्ट केंद्र, सिलेक्ट केंद्र ही नवीन अपडेट आहे. या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र हे ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याच केंद्रावर आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशनला जायचं आहे. जी तारीख आपण पुढे सिलेक्ट करणार आहोत, ते लेटर आणि संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जी तारीख आपण सिलेक्ट करणार आहोत, त्या तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन या केंद्रावर जायचं आहे. त्यानंतर स्कीम, या ठिकाणी आपल्याला 4 योजना पाहायला मिळतील. शैक्षणिक कल्याण योजना, आरोग्य कल्याण योजना, आर्थिक कल्याण योजना आणि सामाजिक कल्याण योजना. आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी स्कीम, या ठिकाणी आपल्याला E03 ही स्कीम निवडायची आहे. 11वी-12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ₹10,000 स्कॉलरशिपसाठी E03 ही स्कीम सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्या. आधार नंबर आणि वय ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर कॉलेज डिटेल, या ठिकाणी आपल्या कॉलेजचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. जे बोनाफाईडवर आहे तेच नाव टाकून घ्या. त्यानंतर कॉलेजचा ॲड्रेस, त्यानंतर कॉलेजचा ईमेल आयडी, त्यानंतर कॉलेजचा मोबाईल नंबर आणि इयत्ता कितवीमध्ये शिक्षण घेत आहे, 11वी की 12वी मध्ये शिक्षण घेत आहे, जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर एज्युकेशन बोर्ड ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर ॲडमिशन डेट, या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन डेट टाकून घ्यायची आहे. मी संपूर्ण काही भरून घेतो. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG, PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करून घेऊ शकता. या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी आपल्याला चालू वर्षाचा बोनाफाईड द्यायचा आहे. मी अपलोड करून घेतो. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी कॉलेजचा आयडेंटिटी कार्ड द्यायचा आहे.
त्यानंतर ह्या ठिकाणी मुलाचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. दोन्ही साइड अपलोड करून घ्यायचे आहेत पीडीएफ मध्ये मर्ज करून. त्यानंतर राशन कार्डच्या बी दोन्ही साइड आपल्याला पीडीएफ मध्ये मर्ज करून अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं ह्या ठिकाणी आपल्याला बँक पासबुक अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाईड या ऑप्शनवर आपल्याला टिक करायची आहे. आणि ह्या ठिकाणी येस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला टोटल 5 डॉक्युमेंट लागणार आहेत. बोनाफाईड, आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड आणि बँक पासबुक. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला व्हिजिट डेट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. ज्या दिवशी कामगार सुविधा केंद्रावर आपल्याला व्हिजिट करायची आहे ती तारीख ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी तारीख सिलेक्ट करून घेतो. फेब्रुवारी पूर्ण फुल आहे, तर मार्च मधली तारीख मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करा. या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. आपल्याला पोच पावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपलं लेटर आलेलं आहे. हे लेटर आणि जेवढे आपण डॉक्युमेंट अपलोड केले होते तेवढे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला सुविधा केंद्रावर जी तारीख आपण सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला उपस्थित राहायचं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता E03 आणि लाभाची रक्कम ही 10,000 रुपये आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.